काल 29/6/2026चा कोकरुड येथे रस्ता रोको केलेला। त्यावेळी आम्हाला येडगे साहेब म्हणून शिराळचे तालुका अधिकारी आहेत, त्यांनी आम्हाला हे लिहून दिलेलं आहे की माझ्या घरी आवारात बसवलेले स्मार्ट मीटर त्वरित 7 दिवसाच्या आत काढण्यात यावे। त्या जागी माझे पूर्वीचे पोस्टपेड मीटर पुन्हा प्रस्थापित करण्यात यावे। माझ्या संमतीशिवाय वीज पुरवठा खंडित केला जाऊ नये याची हमी द्यावी। ही कारवाई न झाल्यास याला सेवेतील त्रुटी समजून मी पुढील कायदेशीर कारवाई करेन। सोबत वरील पुरावे वीज बिल झेरॉक्स व ओळखपत्र हे आता या येडगे साहेबांनी याच्यावरती सही केलेली आहे। तर ह्या आमच्या मागण्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत। तर आम्ही 7 दिवस थांबणार आहे आणि 7 दिवसानंतर ते यांनी जर का मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही गावोगावी जाऊन मीटर फोडणार आहोत। आणि आता त्यांनी काय चालू केलेलं आहे, आता त्या MSEBवाल्याने आता चालू केलेलं आहे असं की तुमच्या घरी जर मीटर नसेल तर त्या मीटरचं रिडिंग वगैरे काही न्यायचं नाही। तुमचं समजा जर एक 500 रुपये बिल येत असेल तर तुम्हाला 2,500, 3,000, 4,000, 5,000 असं बिल पाठवायचं। आणि मग तुम्ही ते एवढं आलं म्हणून बिल एवढं वाढून आलं म्हणून वायरमनला विचारायला गेलात का नाही, ते वायरमननं काय सांगायचं की तुमचं मीटर पलटी आहे, मीटर बदलाय पाहिजे। तर तुम्हाला एक सांगणं आहे जनतेला माझं की त्या असल्या भूलथापांना त्यांच्या बळी पडू नका। तुमचं जे काही बिल येईल त्यावेळी त्या वायरमनला बोलून विचारायचं माझं रिडिंग किती आहे आणि बिल किती आलं आहे, एवढं काय कसं आलं आहे, माझं रिडिंग मला जातं, त्याशिवाय मी बिल भरत नाही। ते म्हणतात तुमचं मीटर तोडणार, हे करणार, हे करणार। मग आम्हाला एक म्हणायचं आहे की आता 45/5 नुसार हा ग्राहक संरक्षण कायदा हा आहे। 45/5 हा ग्राहक संरक्षण कायदा आहे। हा ग्राहक संरक्षण कायदा केला कुठं? मग यांनी त्या अदानीनं हा कायदा म्हणजे मोडीत काढला का? संविधानानं जो काय आपल्याला हक्क दिलेला आहे तो हक्क यांनी मोडीत काढला काय? त्या अदानीच्या स्वतःचं पोट भरायसाठी हा आपल्या सर्व जनतेला लुटत आहे। आणि तुम्हाला एक सांगणं आहे जनतेला माझं की आत्ता ही आपली गुलामगिरीची ही सुरुवात चालली आहे की आपल्याला गुलाम बनवायला लागल्यात। इंग्रजसुद्धा आले त्यावेळीसुद्धा ते इंग्रज तिकडून लोक घेऊन आले नव्हते, आपल्यातलेच होते ते इंग्रजांना साथ करायला। तसेच आपल्यातलेच हे वायरमन, हे अधिकारी ही आपल्याला गुलाम बनवायला लागलेत आहे। ते त्यांची नोकऱ्या वाचवायसाठी आपल्याला गुलाम बनवून आपला किस्सा रिकामा करायला लागल्यात। आज विचार करा, 150 रुपये, 200 रुपये, जास्तीत जास्त 500 रुपये बिल, त्या 500 रुपयेचं 2,500, 5,000, 10,000, 28,000 अशी बिलं आलेली आहेत। तर माझं जनतेला एकच हात जोडून नम्र विनंती आहे की तुम्ही बिल आल्यानंतर ते बिल भरू नका आणि त्याचं युनिट किती युनिट जळलं आहे, किती युनिटला तेवढं बिल आलं आहे याची चौकशी केल्याशिवाय बिल भरू नका। नाहीतर तुम्हाला ते वायरमनला तुम्ही बोलवलं की आता आमच्या वायरमनला बोलवल्यानंतर ते काय सांगतात तुमचं मीटर फॉल्टी आहे आणि मीटर बदलाय पाहिजे आणि ते मीटर बदलून जातात आणि कसं आपल्याला गंडवायचं तसे ते गंडवतात। आता कोकरूडमध्ये एक असा प्रकार घडलेला आहे, 480 रुपये महिन्याला बिल येत होतं, म्हणजे उन्हाचं 480, इतर वेळेस 300, 350 रुपये असे येत होतं। मग मे महिन्यात जरा फॅन वगैरे चालू असल्यामुळं 480 रुपये त्याचं बिल यायचं इथून मागचं। तर आत्ता त्यांना ह्यावेळी 2,000 बिल आलं, 2 महिन्याचं 2,000, म्हणजे 2 महिन्याचं आपण 480चं 500 धरू, 500चं 500 1000 रुपये, 1200, 1500 धरू, पण 2,000 बिल आलं। मग ते 2,000 बिल आल्यानंतर त्या वायरमननं त्यांना घरी येऊन सांगितलं की तुमचं बिल भरा नाही तर लाईट तुमची कट होईल। त्या माणसानं जाऊन 2,000 रुपये बिल भरलं आणि त्याचं ज्यावेळी रिडिंग बघितलं त्यावेळी 780 रुपये बिल होतं। तर हे आता त्यांनी जे 2,000 रुपये भरले हे MSEBला जमाच। तर माझं एवढं सांगणं आहे की ही मीटर फुकट वगैरे काय नाही आहे। ह्या मीटरचा खर्च 12,000 रुपये मीटरचा खर्च आहे। त्यातले 900 रुपये केंद्र शासन अदानीला सबसिडी देतं आहे, 11,100 रुपये हे आपल्या बिलातूनच ती वजा करून घेणार आहेत। तर शहाणं व्हा आणि तुम्ही मी सांगण्यापेक्षा मी सांगणार आणि मी ह्या लढा लढत राहणारच आहे। फक्त जनतेनं प्रत्येकानं हे सजग राहावं आणि प्रत्येकानं जागरूक राहून आपल्या घरी ज्यांच्या घरी मीटर बसवलेले नाहीत त्यांनी बसवून देऊ नये मीटर। इतरांना पण सांगावं की मीटर बसवू नये आणि
रस्त्यावर उतरून रस्त्यावरची लढाई लढली पाहिजे. तुम्हाला जर गुलाम व्हायचं नसेल तर रस्त्यावर उतरून रस्त्यावरची लढाई लढलं पाहिजे. कारण का एक अदानी आपल्याला जर ह्या अधिकारी वायरमन हे MECBचे अधिकारी यांच्यामार्फत जर आपल्याला गुलाम बनवत असेल तर तुम्ही गुलाम बनणार का स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक बनणार आहे सा हे विचार करा तुम्ही. आणि रस्त्यावरची लढाई ही लढलीच पाहिजे आणि हा विरोध केलाच पाहिजे. मग ते सरकार आपल्यासाठी आहे, आपण त्यांना निवडून देतोय. तर हे सगळ्या गोष्टी ध्यानात घ्या आणि रस्त्यावर उतरून प्रत्येकानं जागरूक व्हा आणि ह्या मीटरला विरोध करण्यासाठी सर्व एकत्र येऊन आपण सर्वजण ही लढाई लढूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.